नमस्कार, मी ॲडव्होकेट सागर पारदे. मी एस-आर-ए मध्ये प्रॅक्टिस करत आहे. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामधील अभय योजना. तर अभय योजना ही काय आहे? अभय योजनेचा कोणाला फायदा होणार आहे? तसेच अभय योजनेचा अर्ज कसा केला जाईल? तर महाराष्ट्र शासनामार्फत 1 ऑक्टोबर 2024 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यालाच अभय योजना असे म्हणतात. तर अभय योजना म्हणजे जे प्रकल्प रखडलेले आहेत, ज्या प्रकल्पाचे अंतिम परिशिष्ट 2 हे 1 जानेवारी 2011 पूर्वीचे मंजूर झाले असेल आणि ह्याच प्रकल्पामध्ये झोपडीधारकांनी झोपडीची खरेदी विक्री म्हणजे झोपडी हस्तांतरित केलेली असल्यास अशा झोपडीधारकांना अशा नवीन झोपडीधारकांना या अभय योजनेने दिलासा दिलेला आहे. तर अभय योजनेमध्ये जे जुने परिशिष्ट 2 मध्ये ज्यांचे नाव समाविष्ट झाले नसेल, परंतु सध्या स्थितीत जे झोपडीधारक झोपडीत वास्तव्यास असेल, अशा झोपडीधारकांना परिशिष्ट 2 मध्ये नाव समाविष्ट करण्याची अभय योजनेने एक संधी निर्माण केलेली आहे. एक मात्र लक्षात ठेवा, ही अभय योजना ही एकच वेळेस आहे. एकदा त्याचा लाभ घेता येणार आहे. तसेच ज्या झोपडीधारकांचे पुनर्वसनामुळे झोपडी तोडलेली असेल किंवा कोर्टाच्या आदेशाने देखील झोपडी तोडली असेल, अशा झोपडीधारकांना देखील अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच अभय योजनेसाठी महाराष्ट्र शासनामार्फत काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत. काही शुल्क देखील आकारलेले आहेत. अभय योजनेचा अर्ज करताना झोपडीधारकाला अर्जासोबत आपले आधार कार्ड तसेच परिशिष्ट 2 ची प्रत आणि जे झोपडीचे हस्तांतरित झालेले कागदपत्रे असतील ते एस-आर-एला सादर करायचे आहेत. महाराष्ट्र शासनामार्फत निवासी झोपडीसाठी 25,000 तसेच अनिवासी झोपडीसाठी 50,000 शुल्क आकारण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनामार्फत 31 डिसेंबर 2026 पर्यंत अभय योजनेचा कालावधी हा वाढवलेला आहे. म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत झोपडीधारक हा एस-आर-ए मध्ये अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. आणि एक मात्र लक्षात ठेवा, ज्यांचे एनेक्स 2 म्हणजे ज्यांचे वैशिष्ट्य 2 मध्ये नाव असेल त्यालाच एस-आर-ए मार्फत सदनिकेचा लाभ देण्यात येतो. अन्यथा त्याला एस-आर-ए मार्फत सदनिकेचा लाभ देण्यात येणार नाही आणि सदनिकेचा लाभ तो आपल्या सदनिकेपासून वंचित राहू शकतो. तसेच सदनिकेचा लाभ देखील त्याला मिळणार नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याला सदर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझा एस-आर-ए लीगल जस्टिस चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.